मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे तुम्हा सर्वांसाठी. सो व्यवस्थित लक्ष देऊन स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी ऐका. आज मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. ती स्ट्रॅटेजी आहे सिल्वरची. ओके, सिल्वर ह्या कमोडिटीमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायची याबद्दल मी तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ हा घेऊन आलेलो आहे. आणि केवळ फक्त सिल्वर वरतीच ही स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करायची आहे. काय यूज करायची, कशी यूज करायची, काय रिझल्ट तुम्हाला येऊ शकतात, सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तत्पूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये हे एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती लोकांनी याआधी सिल्वरमध्ये ट्रेडिंग केलेली आहे. किती लोकांनी आधी सिल्वरमध्ये ट्रेडिंग केलेली आहे, सिल्वर बाय केलेलं आहे ऑनलाईन डीमॅट अकाउंटमधनं. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नसेल केली तर हा एक उत्तम व्हिडिओ आहे तुम्हाला शिकण्यासाठी विथ स्ट्रॅटेजी. ठीक आहे. आता सिल्वरमध्ये इथे बघा, या ठिकाणी मी येतो आणि या ठिकाणी मी इथे ट्रेडिंग मी वरती नॉर्मल सिल्वरचा चार्ट जो आहे, सिल्वर फ्युचरचा चार्ट MCX मध्ये ओपन करतो. ओके, सिल्वरच्या फ्युचरचा चार्ट ओपन करतो. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेन की कशाला आपण सिल्वर बद्दल बोलत आहोत, कशाला बरेचसे लोक सिल्वर बद्दल बोलत आहेत ते. कारण की करंटली सिल्वर जो आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग मोमेंटम दाखवत आहे. जेवढे पण ॲसेट आहेत, इवन बिटकॉइन पेक्षाही स्ट्रॉंग मोमेंटम सध्या सिल्वर दाखवतो आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल चार्टवर. आणि हे स्ट्रॉंग मोमेंटम वाल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, ॲसेटमध्ये जे आहे ते आपण ट्रेडिंग खास करून इंट्राडे ट्रेडिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी काय लागतं हे जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणाल? मोमेंटम चांगला लागतो. सो तो मोमेंटम तुम्हाला सिल्वरमध्ये मिळत आहे. यापुढेही तो मिळण्याची खूप चांगली शक्यता आहे, कारण की सिल्वरची डिमांड जी ती कंटिन्युअसली वाढतच चाललेली आहे. ओके, सिल्वर हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा फक्त ज्वेलरीमध्ये यूज होत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की सिल्वर फक्त ज्वेलरीमध्ये यूज होतो, असं नाहीये. सिल्वर ज्वेलरी सोबतच त्याचे इंडस्ट्रियल युजेस सुद्धा खूप मोठे आहेत. ओके, इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या पूर्ण सेगमेंटमध्ये सिल्वरचा यूज होतो. सोलर एनर्जीच्या सेगमेंटमध्ये सिल्वरचा यूज होतो. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासाठी जे हाय एंड टेक्नॉलॉजी, हाय एंड कॉम्प्युटर्स लागतात त्यामध्ये सुद्धा सिल्वर चिप्सचा उपयोग होतो. ओके, सो ओव्हरऑल त्याचे उपयोग ज्वेलरीमध्ये पण आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये पण आहेत आणि ही डिमांड वाढतच चाललेली आहे. म्हणून सिल्वरची प्राइस तुम्हाला कंटिन्युअस वाढताना दिसते. ओके, सो यामध्ये आता आपण ट्रेडिंग करायला शिकूया. पण त्याआधी मी तुम्हाला एक बेसिक फरक सांगतो आपण कशा ट्रेडिंग करायचे. सो मी इथे येतो आणि या ठिकाणी सर्च करतो सिल्वर. ओके, सिल्वर फ्युचर. सिल्वरच्या फ्युचरमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. सो 3 फ्युचर इथे अवेलेबल आहेत, मार्च, मे आणि जुलै. सो मार्चमध्ये मी क्लिक करतो. ओके, एक 3-4 महिन्याच्या या ठिकाणी फ्युचर जे इथे तुम्हाला दिसतंय. सो एक मिनिट, यावरती मी बाईंगला क्लिक करतो. इथे बघा, जर समजा मी जर आता सिल्वर बाय करायला गेलो, म्हणजे सिल्वरचं फ्युचर जर मला बाय करायचं असेल तर मला कॅपिटल खूप जास्त लागतं. किती कॅपिटल लागते? अप्रॉक्स 13 लाखाच्या आसपास. ओके, 13 लाखचं कॅपिटल मला जर सिल्वरमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर लागतंय. सो ऑब्व्हियसली मी एवढ्या कॅपिटलने ट्रेडिंग करणार नाही. सो ह्याच्यासाठी पर्याय आहे, तो म्हणजे सिल्वर मिनीमध्ये ट्रेड करणं. आता मिनी आणि नॉर्मल सिल्वरमध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. तुम्ही इथे बाय करायला गेलात ना, तर तुम्हाला इथे लॉट साईज दिसते 30. ओके, म्हणजे 30चा एक लॉट आहे. आपल्याला फ्युचर्स नेहमी लॉटमध्ये खरेदी करावे लागतात. सो तेच जे मी तुम्हाला आता सिल्वर मिनीमध्ये घेऊन सिल्वर एम फक्त टाईप करायचं, सिल्वर मिनी येतो. ओके, सिल्वर मिनी फ्युचर्स फेब्रुवारीचा ऑप्शन आला, बायवर गेलो. इथे लॉट साईज बघा किती आहे? 5. म्हणजे जी तुम्हाला नॉर्मल सिल्वरमध्ये लॉट साईज होती ना 30ची, इथे 5ची आहे. सो इथे तुम्हाला कॅपिटल लागतं आहे अप्रॉक्स 2 लाखाच्या आसपास. सो 2 लाखामध्ये तुम्ही सिल्वर मिनीमध्ये ट्रेडिंग करू शकता. तर तुम्हाला कमोडिटी ट्रेडिंग सिल्वरमध्ये करायची असेल तर. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया थोडंसं. आता मी तुम्हाला आज शिकवतोय की सिल्वर मिनीमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायची ते. सो इथे मी आता चार्ट ओपन करतो सिल्वर मिनीचा. सिल्वर मिनी फ्युचरचा. मी आज जी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवणार आहे ती तुम्ही कदाचित गोल्ड वरती वगैरे सुद्धा एक ट्राय करू शकता. ठीक आहे, कारण की ही स्ट्रॅटेजी त्याच ॲसेटला चालणार जिथे मोमेंटम खूप फास्ट आहे. सो गोल्डवरती जर तुम्हाला मोमेंटम असेल तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता मी एक काम करतो, या ठिकाणी मला जे आहे ते मला 2 इंडिकेटर लावायचे आहेत. ठीक आहे, इथपर्यंत सिल्वरचा चार्ट तुम्ही ओपन करायला शिकलात. या ठिकाणी मला इंडिकेटरवरती एक येऊन इंडिकेटर लावायचं, तो म्हणजे आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा इंडिकेटर लावताना तुम्हाला एक मजा समजणार आहे. ती म्हणजे इथे बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन. ज्या वेळेला मी स्टँडर्ड डेव्हिएशन टाकतो ना, तेव्हा मला हे सर्व स्टँडर्ड डेव्हिएशन वाले इंडिकेटर आहेत, हे कोणीतरी तयार केलेले येतात. हे ट्रेडिंग व्ह्यूचे इंडिकेटर येत नाहीत. सो ह्या कोणीतरी तयार केलेल्या इंडिकेटरमध्ये काय प्रॉब्लेम असतो, इथे आपल्याला कधी-कधी ना चेंजेस करायला भेटत नाहीत जे मला करायचे आहेत ते. ठीक आहे, मी तुम्हाला एक लावून दाखवतो. समजा मी हा स्टँडर्ड डेव्हिएशन लावला. यामध्ये मला ना चेंज करायचं आहे. मी सेटिंगमध्ये जाऊन मला चेंज काय करायचं आहे, मला इथे ना लेंथ 50 ठेवायची आणि फॅक्टर 3 ठेवायचं आहे.
सो या ठिकाणी बघा ना, मला ना फॅक्टरचा ऑप्शनच येत नाही पुढे. सो लोकांनी तयार केलेल्या इंडिकेटरमध्ये हा एक फरक असतो. सो त्यामुळे आपल्याला जेव्हा सिल्वरमध्ये ट्रेडिंग करायची असते आणि हा इंडिकेटर लावायचा असतो, तेव्हा तो ट्रेडिंग वरती व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी तुम्ही धन या ब्रोकरकडे जर गेला तर तिकडे तुम्हाला एक रेडीमेड चार्ट भेटतो. ठीक आहे. सो तुमचं जर अजूनही धनवरती डीमॅट अकाउंट नसेल, तर जेवढी पण लोक आपले व्हिडिओ बघत आहेत, मोस्ट ऑफ दी जणांचे धनमध्ये डीमॅट अकाउंट आहे आपल्या अंडर. जर नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला धनची लिंक दिलेली आहे, तिकडे तुमचं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करा. तुम्हाला तिथे भरपूर सारे ॲडव्हान्स ऑप्शन्स फ्रीमध्ये भेटतात. सो आता मी आलो सिल्वर मिनीमध्ये आणि फेब्रुवारीचा फ्युचर इथे ओपन करतो. लक्षात घ्या, मी माझ्या धनच्या अकाउंटमधून ओपन केलं. सेम तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू सारखाच इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. असं नका समजू की काही वेगळं आहे. सेम ट्रेडिंग व्ह्यू सारखाच इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी कम्प्लिटली दिसतो आहे. सिल्वर मिनी ओपन आहे. या ठिकाणी मला चार्टमध्ये ठेवायचं आहे 1 तासाची टाइम फ्रेम. स्ट्रॅटेजीला सुरुवात झाली आहे. 1 तासाची टाइम फ्रेम मला या ठिकाणी ठेवायची आहे. आणि मला आता इंडिकेटर लावायचा आहे, जो मी तुम्हाला मागाशी म्हटला स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन आहे इथे इंडिकेटर, मी लावून टाकला. ओके. आता मला जरा सांगा कमेंट बॉक्समध्ये किती लोकांना स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय हे तरी माहिती आहे. स्टॉक मार्केटमध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतं हे तरी किती लोकांना माहिती आहे. सो स्टँडर्ड डेव्हिएशनचा अर्थ काय, हे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करत असाल ना, तरी तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन पाहायला भेटतं. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, की एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मुवमेंट किती आहे, डेव्हिएशन किती आहे, म्हणजे हालचाल किती आहे. म्हणजे समजा ही मोठी मुवमेंट आली ना, तर स्टँडर्ड डेव्हिएशन वाढलेलं असणार. मुवमेंट समजा साईडवेज झाली तर स्टँडर्ड डेव्हिएशन कमी झालेलं असणार. सो स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला मार्केटमधली मुवमेंट दाखवतो, किती मुवमेंट आहे ती. आणि त्या मुवमेंटच्या आधारावरती आज आपण एक ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी शिकून घेतो आहे, जी की स्ट्रॅटेजीला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोललो की थोडासा वेळ काढा आणि थोडासा वेळ तुमच्याकडे असेल तरच हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मध्ये स्किप करून गेलं तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे. आता स्टँडर्ड डेव्हिएशन लावला. मला स्टँडर्ड डेव्हिएशनमध्ये सेटिंगमध्ये जाऊन चेंजेस करायचे आहेत. पिरियड्स ठेवायचे आहे 50 आणि डेव्हिएशन ठेवायचे आहे 3. ही सेटिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पिरियड ठेवायचा आहे 50, डेव्हिएशन ठेवायचे 3. ही सेटिंग मला ट्रेडिंग वरती भेटत नव्हती. सो ओके केलं. ठीक आहे. सेटिंगमध्ये गेलो, फक्त चेंजेस केले, ओके केलं. आता माझा स्टँडर्ड डेव्हिएशन इथे मला व्यवस्थित दिसतोय. क्लिअर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वरच्या साईडला तुम्हाला दिसतो आहे चार्ट, 1 तासाचा चार्ट सिल्वर मिनी फ्युचरचा, आणि खालच्या साईडला तुम्हाला दिसतो आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी काय आहे ते नीट सांगतो. ओके. इथे बघा, करंटली सिल्वरची व्हॅल्यू किती चालू आहे, करंटली सिल्वरची व्हॅल्यू चालू आहे 2 लाखाच्या आसपास. आता आपण लाईव्ह मध्ये शिकवताना तुम्हाला लेटेस्ट वाला चार्ट नाही घेऊ शकत ऑब्व्हियसली. सो मी थोडंसं तुम्हाला आधी नेतो. ठीक आहे. थोडंसं तुम्हाला इथे आधीच्या चार्टवर नेतो. इथे बघा, या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल एक लाईन मारूया आपण. ओके. आता मला सांगा, ही लेवल आहे. ह्या लेवलला सिल्वरची व्हॅल्यू काय चालू आहे, 1,20,000च्या आसपास. ओके. 1,20,000च्या आसपास. आणि त्याच वेळेला स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू किती चालू आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू चालू आहे 2,096. दिसतंय सर्वांना. एक एक्झाम्पल देते. करंटली समजा सिल्वरची व्हॅल्यू चालू आहे 1,20,000, स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू चालू आहे 2,096. ओके. सो हे तुम्हाला काय सांगतं, हे तुम्हाला सांगतं की मार्केटची व्हॅल्यू वरती दिसते, स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू खाली दिसते. आता एक इम्पॉर्टंट इथे गोष्ट सुरू होते, ती म्हणजे ना, तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन ज्यावेळी ओव्हरऑल सिल्वरच्या व्हॅल्यूच्या, वरच्या ऍसेटच्या व्हॅल्यूच्या 10%च्या आसपास असेल. परत एकदा सांगतो, तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन वरील ऍसेटच्या व्हॅल्यूच्या 10%च्या आसपास असेल, तेव्हा तुम्ही अलर्ट व्हायचं ट्रेड करायला. अलर्ट व्हायचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो. इथे बघ, तर या ठिकाणी मी हे सगळं रिमूव्ह करतो परत एकदा. ठीक आहे. तर लेटेस्ट वाला चार्ट बघूया. तुमची सिल्वरची व्हॅल्यू करंटली चालू आहे एक 2 लाखाच्या आसपास पकडा, 2 लाखाच्या आसपास. स्टँडर्ड डेव्हिएशन चालू आहे 11,000. आता मी काय म्हटलं की जेव्हा 10%च्या आसपास येते स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू, तेव्हा अलर्ट व्हायचं. आता मला सांगा, जर सिल्वरची व्हॅल्यू चालवली आहे 2 लाख, 2 लाखाचे 10% किती होतात, 2 लाखाचे 10% होतात 20,000. सो जर या क्षणी स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू 20,000 चालू असती, तर मी अलर्ट झालो असतो ट्रेड करायला. ती व्हॅल्यू आता 20,000 चालू आहे का, तर नाही. सो ही ट्रेड करण्याची योग्य वेळ सिल्वरमध्ये नाही. क्लिअर आहे. ही पहिली गोष्ट. आता
हे झालं करंटवालं. मी तुम्हाला करंटवालं पण दाखवलं. आता इथे बघूया थोडंसं. इथे बघा, हा एक हाय होता. सो हा हायला समजा सिल्वरची व्हॅल्यू होती 1,73,000 आणि त्याच क्षणी ह्याची व्हॅल्यू होती 12,000. आता मला सांगा, ही पण 10% आहे का? तर नाही, ही पण 10% नाही. कारण 1,73,000 10% होता 17,000, इथे आहे 12,000. पण आपण ना थोडंसं पुढे जाऊया. या ठिकाणी बघा, व्हॅल्यू झालेली आहे 1,60,000 आणि त्याच क्षणी तुमचा जो स्टँडर्ड डेविएशन दिसतोय एक्झॅक्टली या क्षणी तुम्हाला किती दिसतोय? जवळपास 17,000च्या आसपास. आता मला सांगा, हे 10% आहे का? हे मी जरा डिलीट करतो, ठीक आहे. ओके, आता मला सांगा, ही कंडिशन 10% आहे का? इथे सिल्वर आहे 1,60,000 आणि इथे स्टँडर्ड डेव्हिएशन पोहोचलंय 17,000. हे 10% किंवा त्यापेक्षा जास्त आहे का? तर नक्कीच, कारण 1,60,000च्या 10% होतं 16,000, इथे आहे 17,000. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला सेटअप दिसतो 10% व्हॅल्यू दिसते स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये, तो आहे तुमचा अलर्ट. त्यावेळेला तुम्ही ट्रेड करू शकता. ट्रेड काय करायचं मी अजून सांगितलेलं नाही, त्यावेळेला तुम्ही ट्रेड करू शकता, फक्त एवढं समजा. क्लिअर आहे? येस. आणि त्यावेळेला तुम्ही काय ट्रेड करू शकता? त्यावेळेला तुम्ही जो आहे तो निगेटिव्ह साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. ट्रेड कसा करायचा सांगितलेलं नाहीये. जेव्हा 10%ची व्हॅल्यू येईल तेव्हा तुम्ही निगेटिव्ह साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. इथपर्यंत क्लिअर असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. मी तुम्हाला फार जसं ऍडव्हान्स कन्सेप्ट शिकवतो, इथपर्यंत क्लिअर असेल लाईक नक्की करा. आता हे झालं 10%चं. सेकंड थिंग, अशाच प्रकारे जेव्हा हे झालं 10% एक्झाम्पल. अशाच प्रकारे जेव्हा तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन मार्केट व्हॅल्यूच्या 3%च्या आसपास असेल, तेव्हा सुद्धा एक अलर्ट व्हायचा. ओके, 10%चा अलर्ट कसा व्हायचा समजलं? निगेटिव्ह सेटअपसाठी. तर जेव्हा 3%च्या आसपास असेल तेव्हा पण एक अलर्ट व्हायचं. बघूया आपण 3%च्या आसपास आपल्याला कुठे मिळते. इथे बघा, ही व्हॅल्यू आहे 1,13,000. त्या क्षणी स्टँडर्ड डेव्हिएशनची तुम्हाला व्हॅल्यू आहे जवळपास 4,500 रुपयाच्या आसपास. सो हे होतं का 3%च्या आसपास? एकदा म्हणजे कॅल्क्युलेट करून बघूया. पहिलं म्हणजे लाईन मारूया इथे. ओके, एक लाईन मारली. ही मार्केटची व्हॅल्यू, ही स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू खाली येणार. आता मला सांगा, 1,14,000 आणि खाली आहे 3,400. एक अप्रॉक्स पकडूया. ओके, सो कॅल्क्युलेटर ओपन करूया आणि इथे टाकूया 3,800 डिवाइडेड बाय 1,14,000. ही आहे 3%च्या आसपास आहे व्हॅल्यू. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आणि याच्यामधला रेशो 3%च्या आसपास आहे, तर आहे. सो ही 3%च्या आसपास जर असली तर इथे परत एकदा अलर्ट व्हायचं. कशासाठी? मग आधी आपण निगेटिव्ह सेटअपसाठी अलर्ट झालेलं, आता कशासाठी व्हायचं? आता आपण व्हायचं बुलिश ट्रेडसाठी अलर्ट. ट्रेड घ्यायचा असं नाही बोलत आहे मी कुठेच, बुलिश ट्रेडसाठी अलर्ट व्हायचं. क्लिअर आहे? आतापर्यंत मी तुम्हाला काय काय शिकवलेलं आहे एकदा एक फटाफट समराईज करून घेऊया. ते म्हणजे ज्या वेळेला पहिलं म्हणजे आपल्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन इम्पॉर्टंट आहे, याची सेटिंग आहे 50 आणि 3. ज्या वेळेला तुमचं सिल्वर मिनीची प्राइस आणि त्या क्षणी तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन ह्याचं प्रपोर्शन 10%च्या आसपास असेल, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 10%च्या आसपास असेल. वरचं समजा सिल्वर 2 लाख असेल तर स्टँडर्ड डेव्हिएशन 20,000 पाहिजे, 20,000च्या आसपास पाहिजे. हे जर 10% असेल तर आपण अलर्ट व्हायचं निगेटिव्ह ट्रेडसाठी. त्यासोबतच जेव्हा तुमचे सिल्वर मिनीची प्राइस ही स्टँडर्ड डेव्हिएशनच्या 3%च्या आसपास असेल, तेव्हा तुम्ही अलर्ट व्हायचं पॉझिटिव्ह ट्रेडसाठी. ह्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट फटाफट काढून घ्या. ओके, अलर्ट झाला. आतापर्यंत ट्रेड करायला मी सांगितलेलं नाहीये तुम्हाला. आतापर्यंत तुम्हाला म्हटलं अलर्ट व्हा. ओके, ठीक आहे. तर हे आपण डिलीट. तर तुम्ही अलर्ट झाल्यानंतर काय करायचं? समजा आता मला एखादा मी एक काम करतो, इथे ना उभी लाईन मारून ठेवतो. 1 तासावरती हे सर्व 1 तासावरती करायचं. बरं, 1 तासावरती केलं. आता तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशनचं आणि
एक तासाच्या टाइम फ्रेमचं काम संपलं. आता तुमचं स्टँडर्ड डिव्हिएशनचं काम संपलं. आता तुम्ही यायचं 15 मिनिटावर. ही लाईन इथे राहणार कधीचे 20 ऑगस्ट 25. आता तुम्ही यायचं 15 मिनिटावर. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये फक्त शोधण्यासाठी एक तासाची टाइम फ्रेम वापरा. एकदा सेटअप भेटला की 15 मिनिटावरती या. इथे बघा, जी मी लाईन मारलेली इथे. आता स्टँडर्ड डिव्हिएशनचं काम संपलं, कारण की आता स्टँडर्ड डिव्हिएशन 15 मिनिटावर मग अशा आपण 1 तासावर पाहिलेला. तुम्ही तो हाईड करू शकता. आता राहिलं फक्त चार्टचं काम. बरं, आता आपल्याला एवढं तर कळलंय हा पॉझिटिव्ह ट्रेडचा सेटअप आहे, पण ट्रेड घ्यायचा कधी? ट्रेड घ्यायचा कधी? सो ट्रेड घेताना काय करायचं? सिंपल आपल्या गोष्टी करायच्या. ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी लावायचे आहेत ईएमए. 2 ईएमए लावायचे. एक ईएमए असणार आपला 20चा. एक ईएमए असणार आपला 20चा. आणि एक ईएमए असणार त्याच्यासोबत आपला 100चा. ओके. एक ईएमए असणार 20चा, एक ईएमए असणार 100चा. आणि ज्या वेळेला आता बघा, आपल्याला अलर्ट कुठे भेटलेला? आपल्याला ट्रेडचा अलर्ट भेटलेला या ठिकाणी, बरोबर? ट्रेड अलर्ट भेटलेला या ठिकाणी. कसा भेटलेला? 1 तासावरती आपला स्टँडर्ड डेव्हिएशनचा रेशो 3%च्या आसपास होता, त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह साईडच्या ट्रेडचा अलर्ट भेटला. पण ट्रेड कधी घ्यायचा? ज्या वेळेला तुमचा 20 ईएमए 100ला क्रॉस ओव्हर करेल तेव्हा. मी असं नाही बोलत की मी तुम्हाला एक्झाम बॉटमला ट्रेड देणार, अजिबात नाही. बॉटम होता 1,14,000. आपण ट्रेड घेतोय जवळपास 1,16,000ला. 2,000 पॉईंटचा डिफरन्स आहे. असं नाही मी बोलत की मी तुम्हाला बॉटमला ट्रेड देणार. पण या ठिकाणी आपण इथे एक अप्रॉक्सिमेटली जेव्हा क्रॉस ओव्हर होईल इथे इथे आपण आपला ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. इथे ट्रेड घेतल्यानंतर आपला एक्झिट कधी असणार? एक्झिट ऑब्विसली ज्या वेळेला तुमचा 20 ईएमए परत एकदा 100ला निगेटिव्ह क्रॉस ओव्हर करेल तेव्हा. ही तुमची असणार एक्झिट. कधी पण करू शकतो, लगेच पण करू शकतो, तर तुमचं असं स्टॉप लॉस. सो अशा प्रकारे तुम्ही जर ट्रेड केला असतात तर या ठिकाणी तुम्हाला सिल्वरमध्ये जवळपास 2.5%ची मुवमेंट, जे जवळपास 2,700 पॉईंट्स कॅप्चर करता आले असते. ठीक आहे, 2,700 पॉईंट्स तुम्हाला कॅप्चर करता आले असते. ओके. सो समजलं तुम्हाला कशा प्रकारे ट्रेड करायचं. पहिलं म्हणजे काय करायचं, तुम्हाला परत एकदा दाखवतो सगळं. ठीक आहे. सर्व आपण ड्रॉइंग्स रिमूव्ह करूया, सर्व इंडिकेटर्स रिमूव्ह करूया. 1 तासावरती येऊया, दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता सिल्वर वरतीच काय घ्यायचं? सिल्वर वरतीच काय घ्यायचं तुम्ही लोकांनी विचारलं असेल, तुम्हाला डाऊट आला असेल. तर लक्षात घ्या, सिल्वर मध्ये काय होतंय बघा. इथून मुवमेंट आली 17% खाली, 18% खाली. तिथून परत लगेच मुवमेंट आली 19% वर. तिथून परत आली मुवमेंट 8% खाली. त्या लेवलपासून परत मुवमेंट आली जवळपास 30% वर. ओके. तिथून परत एकदा मुवमेंट आली 5-5.5% खाली. सो अशा प्रकारे तुम्ही सिल्वरचा ओव्हरऑल चार्ट जर बघितला ना, तर इथे मोठ्या मुवमेंट्स होतात. आणि जिथे मोठ्या मुवमेंट्स होतात तिथेच आपल्याला इंट्राडे मध्ये चांगले प्रॉफिट्स मिळू शकतात. सो आपल्याला मोठ्या मुवमेंट्स वाल्या ॲसेटमध्येच ट्रेड करायचं. त्यामुळे सिल्वर हे करंटली बेस्ट आहे ट्रेड करायला. ओके. करंटली बेस्ट आहे ट्रेड करायला. आता परत एकदा पण एक निगेटिव्ह ट्रेडचं एक्झाम्पल बघूया. काय केलं मी? स्टँडर्ड डेव्हिएशन लावला. स्टँडर्ड डेव्हिएशनची सेटिंग काय होती? 50 आणि 3. ओके. 50 आणि 3. थोडंसं छोटं करूया याला. ओके. एवढंच. आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला एक निगेटिव्ह साईडचा सेटअप बघायचा आहे. ठीक आहे. कुठे निगेटिव्ह साईडचा कसा? 10% पाहिजे. ओके. सो 10% जे आपण इथे म्हटलेलं इथे तर तुम्हाला दिसतो. आपण दुसरा बघूया अजून. इथे बघा, ह्या ठिकाणी स्टँडर्ड डिव्हिएशन दिसतोय 7,500. इथे तुम्हाला दिसतोय 1,18,000. नाही, 10% नाहीये हा. इथे पण तुम्ही बघाल या ठिकाणी 1,14,000 खाली नाही, 4,000 आहे. ठीक आहे. आपल्याला एक जिथे स्टँडर्ड डिव्हिएशन फार जास्त वाढलेला आहे तो कुठे? 26,000. ठीक आहे. 26,000 आणि नाही, ते 10% पेक्षा जास्त आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला ज्या वेळेला सर्च करावं लागेल, मी इथे तुम्हाला एक सर्च करून देतो. एकच मिनिटं. आपल्याला आधीचा डेटा फार दिसत नाहीये त्यामुळे. ओके. इथे बघा, जे आपण मगाशी शोधलेला तोच आपल्याला लेवल परत भेटतो आहे.
की लाईक इथे तुमचं स्टँडर्ड डिव्हिएशन होतं 18,000, मार्केट होतं 1,60,000च्या आसपास. सो ऑब्व्हियसली 10% पेक्षाही जास्त आहे. समजा इथे तरी तुम्ही ट्रेड घेतला असता 5 मिनिटावरती, पण ट्रेड कधी घ्यायचा आहे? ट्रेड घेण्यासाठी परत एकदा 15 मिनिटावरती या. 20 ऑक्टोबर 25 चा ट्रेड आहे. सो 15 मिनिटावरती आपल्याला हवं. इथे आलं 15 मिनिटावरती. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहेत EMH. धनवरती तुम्ही काय करू शकता? धनवरती तुम्ही कितीही इंडिकेटर वापरू शकता. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला गेला तर तुम्हाला एवढे इंडिकेटर तिथे वापरायला भेटत नाही. तेच धनवरती तुम्हाला एक मल्टिपल इंडिकेटर्स वापरायला भेटतात आणि हे ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात. तिथे लावायचा 20चा EMA. पुन्हा ज्या वेळेला तिथे निगेटिव्ह क्रॉस होईल त्यावेळेला तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. तर ज्या वेळेला जर तिथे निगेटिव्ह क्रॉस ओव्हर झाला तरच ट्रेड घ्यायचा, अदरवाईज ट्रेड घ्यायचा नाही. तर या क्षणी तुम्हाला इथे निगेटिव्ह क्रॉस ओव्हर दिसत नाहीये, तर इथे तुम्ही तुमचा ट्रेड घेणार नाही. कारण की आपण इंट्राडे करणार आहोत, आपण स्विंग ट्रेडिंग नाही करत आहोत. ठीक आहे, आपण स्विंग ट्रेडिंग नाही करतो, भले आपण 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती बघतोय, पण ट्रेड करण्यासाठी आपण येतो आहे परत एकदा 15 मिनिटावरतीच. क्लिअर आहे? आता बऱ्याच जणांना काही डाऊट्स आहेत. त्यांना असं वाटतं ना की मार्केट वर गेलं म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन वर जातो. मार्केट वर गेलं म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन वर जातो. किती लोकांना असं वाटतंय? सो असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो सिंपल. इथे बघा, 1 तासाचा चार्ट आहे. आता मार्केट ना या ठिकाणाहून एवढं वर आलंय, जवळपास 17 ते 18% वर आलंय. पण या लेवलला आल्यानंतरही तुमचं स्टँडर्ड डिव्हिएशन किती आहे? 1700. ओके, इथे किती झालंय? 7,000. सो असं गरजेचं नाहीये की मार्केट वर गेलं की स्टँडर्ड डिव्हिएशन वर येणार. इथेही बघा, मार्केट इथे वर आहे, पण या ठिकाणी स्टँडर्ड डिव्हिएशन किती वरती आहे बघा, खाली फ्लॅट 1,000. सो स्टँडर्ड डिव्हिएशन मेन म्हणजे काय सांगतो की मार्केट कुठे आहे सांगत नाही, पण मार्केट जिथेही असेल तिथे व्होलॅटिलिटी येते का, मुवमेंट येते का, ते सांगतो. जर व्होलॅटिलिटी येत असेल तर स्टँडर्ड डिव्हिएशन वाढतो, मग तो मार्केट वर जात असू दे किंवा खाली जात असू दे. आणि मार्केट जर शांत असेल, मग भले टॉपला जाऊन शांत असेल तरी स्टँडर्ड डिव्हिएशन कमी होतो. क्लिअर आहे? स्टँडर्ड डिव्हिएशन वाढला म्हणजे आपण प्लॅनिंग करायचा सेलिंगचा ट्रेड, शॉर्टचा ट्रेड हे तुम्ही सेम सिल्वरवरती करू शकता किंवा गोल्डवरती ट्राय करू शकता. आणि जर स्टँडर्ड डिव्हिएशन कमी झाला तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही प्लॅन करायचा लॉंगचा ट्रेड. ओके, तुम्ही प्लॅन करायचा लॉंग ट्रेड. अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही सिल्वर मिनीच्या चार्टमध्ये, सिल्वर मिनीच्या ॲसेटमध्ये जे खूप जास्त वोलॅटाईल आहे, खूप जास्त तुम्हाला चान्सेस देते आहे ट्रेड करण्याचा, प्रॉफिट करण्याचा, त्यामध्ये नक्कीच ट्रेड करू शकता स्टँडर्ड डिव्हिएशनच्या मदतीने. तुम्हाला जर ह्या टॉपिकवरती अजून ॲडव्हान्स व्हिडिओ हवे असतील तर मला व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट्स तशा प्रकारच्या करून नक्की सांगा. हा कमोडिटीचा ॲडव्हान्स व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिला, तुम्ही नक्की सिल्वरवरती ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.